अर्थात मकर संक्रांत चषक 2019 यावेळेस आखूड टप्प्या चेंडू सरळ स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता. फलंदाज तिथे तयारीत नव्हता, त्याची तयारी काहीशी कमी पडली आणि चेंडू सरळ निर्धाव जाईल. धावफलकाला सुरुवात झाली. सोनारपाडा संघ गेल्या वर्षी विजेता असलेला संघ यावर्षी पुन्हा एकदा वडवली ब संघाविरुद्ध इथे उभा टाकला. गोलंदाज अमर ठाकूर उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिजे आखूड टप्प्याचा चेंडू ड्राइव्ह केला. कव्हर ड्राइव्ह अतिशय देखना राजेशाही फटका, सीमारेषा पार 4 रन. आम्ही विनंती करतो आहोत सन्माननीय पुष्कराज पाटील सोनारपाडा, सन्मान्य राजेश पाटील सोनारपाडा, सन्मान्य शंकर पाटील सोनारपाडा या मंडळींना आपण मंचावरती या, आपलं स्वागत आहे. अमर ठाकूरच्या दुसऱ्या चेंडूवरती सनसनीत कव्हर ड्राइव्ह. यावेळेस चेंडू डावेष्टीवरती स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता. थोडासा आखूड टाकला होता चेंडू, बाउन्स देखील त्याला मिळाला तिथे आणि फटका खेळता आला नाही. 1 धाव इथे मिळते आणि धाव फलकावरती हळूच पुढे 5 धावा. सुरुवात संत आहे, शांत आहे. 5 षटकांची लढत जरी असली तरी देखील इथे विचारपूर्वक खेळ करावा लागतो. आक्रस्ताळेपणा टेनिस क्रिकेटमध्ये करून चालत नाही. जितकी क्रिकेटमध्ये सामन्यांची षटकांची संख्या कमी तेवढी जास्त काळजी करावी लागते आणि तेवढा जास्त सफाईदार खेळ करावा लागतो आणि त्यामुळेच कौशल्यपणा लावणारा हा खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट. उजव्या शब्बा पुढे चेंडू टाकलेला यावेळेस आणि पुन्हा एकदा निर्धाव. अमर ठाकूर एकतर उंची आपण पाहू शकतो एखाद्या खेळाडूची. वेगवान गोलंदाजाला जर पहिल्यांदा काय हवं असेल तर उंची, त्याचा जास्त ऍडव्हान्टेज त्याला मिळत असतो आणि त्याची जो बॉल जो ज्यावेळेस टाकतो शेवटच्या क्षणी तुम्ही हात पहा किती उंचावरून खाली येतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, हुकचा हा फटका. यावेळेस 1 टप्पा घेईल चेंडू, सीमारेषे बाहेर जाईल. खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. आखूड टप्प्याचा चेंडू, हुकचा एक बहारदार फटका बघायला मिळाला आणि या खणखणीत चौकाराबरोबर धावफलकावरती 9 धावा. षटक पहिलं सुरू असताना अमर ठाकूर गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये 21 बळी घेणारा गोलंदाज पुन्हा एकदा या सामन्यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी गोलंदाजीचं प्रदर्शन मांडताना. वाह, चेंडू आकाशामध्ये, डीप लॉंग ऑफ चेंडू खाली. पहिला फलंदाज बाद. फर्स्ट विकेट गॉन. जो खेळाडू कक्ष आहे, वर्ल्ड टेनिस रेडचा जो कक्ष आहे, तिथे फक्त आमचे आयोजक बसतील, त्याच्या व्यतिरिक्त कोणी बसू नका. ही सूचना आयोजकांकडून येते. तर कोणी प्रेक्षक असतील तर त्यांना विनंती की आपण तिकडनं उठायचे. पहिला फलंदाज ऋतिक पाटील इथे बाद झाला. एक चौकार ठोकत त्याने देखील इशारा दिला होता, परंतु पुढचा चेंडू एक हाफ व्हॉलीवरती लॉंग ऑफच्या डोक्यावरून इनसाइड आउट खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला. टायमिंग फसलं तिथे आणि त्याला बाद व्हावं लागलं. 1 गडी बाद धाव फलकावरती 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपेल आणि दुसरं षटक सुरू होईल. सोनारपाडा विरुद्ध वडवली ब या 2 संघामध्ये ही लढत मैदानामध्ये आहे. गत विजेत्यांना या मैदानामध्ये सामोरं जाणं वडवली ब संघासाठी एवढी सोपी गोष्ट नसणार आहे, परंतु ज्या पद्धतीने ज्या धारिष्ट्यानं ते मैदानामध्ये उतरलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये अमर ठाकूर वरती जो हल्ला त्यांनी चढवला, 2 खणखणीत चौकार खेळले. इथे जरूर वडवली ब एक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न करेल का हे बघायचं आहे. राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा विरुद्ध वडवली ब या 2 संघामध्ये ही लढाई मैदानामध्ये सुरू आहे. युद्धाची परिभाषा नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे. खरं तर आजचा शौर्य दिवस आहे. एका इतिहासाची स्मृती जागवण्याचा आजचा दिवस आहे. चर्चा करू आपण त्या विषयावरती. जाऊयात मैदानामध्ये.
फुल टॉस चेंडू कव्हरला खेळलेला इथे क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफचा खूप वेगाने चेंडूवरती येतोय. दोघांची धाव इथं मैदानामध्ये अप्रतिम आणि 2 धावा. वडवली ब संघाच्या खात्यावरती 2 अंकामध्ये पोहोचणारा धावफलक 11 धावा, 1 गडी बाद 11. षटक क्रमांक दुसरं चालू असताना योगेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. तर कमलेश पाटील आणि विशाल पाटील हे 2 फलंदाज इथे मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील. कमलेश पाटील फुल टॉस चेंडू इथे पूल करण्याचा प्रयत्न थोडासा फसला, टायमिंग फसले, मात्र क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. आई एक वीरा माझी माऊली तुझी पालुकी चंदनाची, आई एक वीरा माझी माऊली पालुकी चंदनाची, कागो काढले गावाला पालकी. कमलेश पाटील एक युवा फलंदाज मैदानामध्ये. आताच मला नितीन काळंसर माहिती देत आहेत की एक 4 चाकी गाडी मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्याने पटकावली या मोसमामध्ये. वाह, अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता हा. खरं तर लाईन मध्ये असणं इथे महत्वाचं आहे आणि तो खूप लांबून हा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच फसला. धावफलकावरती आहेत 15 धावा. कमलेश पाटील चेंडू खेळला स्क्वेअर लेग, लॉंग लेग सीमारेषे बाहेर. यावेळेस 4 धावा. अठरा वर्षाचा युवा फलंदाज कमलेश पाटील जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. 1 चौकार त्याने खेळला इथे, 2 चौकार त्याच्या आतापर्यंत धावफलकावरती नोंदवले आहेत. 10 धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस फुलर लेनचा हा चेंडू कव्हरला खेळला, धावाची संधी. ओहो, नेम चुकला आणि चेंडू पुढे अडवला जाईल. 2 धावा इथे मिळत आहेत. कमलेश पाटीलला जीवदान. खर तर या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, कारण आपण पाहतो क्रिकेट केवळ तुम्ही बॅटनं आणि बॉलनं खेळू शकत नाही. त्यावेळेस तुमचा माइंड वापरावाच लागतो. परंतु त्याही पेक्षा क्षेत्ररक्षणामध्ये अगदी सीमारेषेवरती जे क्षेत्ररक्षण अलीकडे आपण पाहतो अनेक IPL मध्ये किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, किंवा जी फेक असते, थ्रो आपण करतो, जर खेळाडूने थ्रोवरती कॉन्सन्ट्रेट केलं, 30 यार्ड वरून जर तुम्ही डायरेक्ट एस्टा उडू शकत असाल तर 2-3 फलंदाज तुम्हाला नक्की सापडतील 5 षटकामध्ये. ड्राइव्ह केला यावेळेस चेंडूला, कव्हरला क्षेत्ररक्षक अडवतोय. 1 धाव इथे मिळाली. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती वडवली ब संघ 22 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. खर तर 3 षटकांचा खेळ 2 षटकांचा खेळ इथे संपला. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कमलेश पाटीलला जे शेवटच्या चेंडूवरती जीवदान मिळालं, कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू थेट एस्टनवरती मारला परंतु नेम लागला नाही. आणि आपण लेदर बॉल आणि टेनिस बॉलची ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस क्षेत्ररक्षणाच्या या क्षेत्रामध्ये आपण थोडेसे मागे आहोत आणि खेळाडूंनी इथे अजून जास्त मेहनत करणं गरजेचं आहे. थ्रोज आपले बघितले टेनिस क्रिकेटचे तर ते पॉवरफुल असतात. लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला असे थ्रो बघायला मिळत नाही. परंतु ज्या वेळेस आपण क्षेत्ररक्षणामध्ये हा दर्जा राखण्याचा प्रयत्न करू, हा दर्जा आपण संपादन करू, त्यावेळेस टेनिस क्रिकेटचा सुद्धा स्तर खूप उंचावरती गेलेला असेल. फटक्यांमध्ये अधिक वैविध्य आहे ॲज कम्पेअर टू लेदर बॉल. टेनिस बॉल मध्ये तुम्हाला हे वैविध्य नेहमी बघायला मिळतं, कारण इथे जे फटके खेळले जातात ना ते फटके इथे इम्प्लिमेंट होतात आणि लेदर क्रिकेटमध्ये नंतर आपोआप खेळले जातात. अलीकडच्या काळामध्ये हा बदल आपण अनुभवलेला आहे. अमर ठाकूर पायचे, हा चेंडू डावेस्टच्या बाहेर असेल. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून इथे येतोय. कमलेश पाटील ऑन स्ट्राईक. या खेळाडूनं गुणवत्ता दाखवलेली आहे, कारण या अगोदरच कालच मुरबी या ठिकाणी त्याला एक 2 व्हीलर बाईक मिळाली. या अगोदर ओवे या ठिकाणी 4 व्हीलर बाईक त्याने मिळवलेली आहे. आणि असा गुणवत्ता धारण केलेला खेळाडू, अलौकिक प्रतिभा असलेला खेळाडू ज्यावेळेस मैदानामध्ये येतो असे फटके बाहेर येतात. आणि इथं अप्रतिम कॅच, व्हॉट अ कॅच, दत्ता ठाकूर कडून टिपलेला झेल आणि फलंदाज कमलेश पाटील बाद.
नवीन फलंदाज कमलेश बाद झाल्यानंतर कल्पेश मैदानामध्ये उतरलेला आहे. एक भाऊ बाद झाल्यानंतर परत वडवली बस संघाचा डाव सावरण्यासाठी दुसरा भाऊ मैदानामध्ये आलेला आहे. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अलीकडेच आताच आपण छत्रपती शिवरायांचं एक गीत ऐकलं. खरं तर आगरी कोळी समाज हा काटक समाज आहे आणि सातत्यानं कोकण भूमीमध्ये कधीच विरोधकांना आपलं राज्य प्रस्थापित करता आलं नाही. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर या भूमीवरती कधी परकीयांची पावलं पडली नाहीत. धावफलकावरती एका धावेने भर पडेल. धावफलक 24 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वडवली बस संघ षटक क्रमांक 3 सुरू असताना आणि या भूमीवरती वीरांनी नेहमीच पराक्रमाची शर्थ केलेली आहे. अतिशय दुर्गम भाग असताना देखील हा चेंडू हो पाहिजे स्लोवर वन इथं ठेवला होता. फ्लाइट होती चेंडूला आणि समजू शकला नाही फलंदाज. चेंडू निर्धावेष्ट रक्षकाच्या हातामध्ये. धावफलकावरती पहा आपण 24 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3रं षटक सुरू असताना या धावा पाहतोय. तर इक्विरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हरेश पाटील निजे यांचे इथे आगमन झाले. त्यांचे आम्हाला या स्पर्धेसाठी सहभाग लागले. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा फ्लाइट. यावेळेस चेंडू सीमारेषा पार. षटकार. मी तुझे रंगरला माझी एकविरा आईची तारले डोळराला माझी एकविरा आईची तारले डोळराला चैता पाकाचे महिने येईन तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिने. आपण पाहतो इथे खेळपट्टी ही खर तर भूसुरुंग पेरल्यासारखी असते. टप्पा चुकला की विस्फोट ठरलेला असतो. पहिला चेंडू टाकला वुडलँड स्पॉट वरती टप्पा होता. फ्लाइट होती. फलंदाजाला समजला नसेल परंतु दुसरा चेंडू पुन्हा फ्लाइट देण्याचा प्रयत्न. यावेळेस फुलटॉस चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. षटकाराबरोबर 30 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येईल. 1 धाव अपेक्षित आहे आणि एका धावेबरोबरच धावफलक पुढे जाईल. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वडवली ब संघाच्या. अमर ठाकूरची गोलंदाजी. पहिलं षटक त्यानं अप्रतिम टाकलं होतं. 1 गडी बाद करण्यात यश आलं होतं. 9 धावा खर्च केल्या होत्या. तर या षटकामध्ये काही वेळेस तो भरकटलाय परंतु इथे देखील 1 बळी त्यानं टिपलेला आहे. कमलेश पाटील सारखा एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश आलं तर ओंकार कल्पेश पाटील ओ अक्रॉस द बॅट आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद होईल. क्रमांक 3. सजविलान माझे एकविरा आईचा एकविरा आईचा देऊल सजविलान माझे एकविरा आईचा एकविरा आईचा ते झेंडा तो लाविलान माझे एकविरा आईचा एकविरा आईचा झेंडा तो लाविलान माझे एकविरा आईचा एकविरा आणि पहा 2 भाऊ बाद झाल्यानंतर 3रा भाऊ रुपेश पाटील मैदानामध्ये. मी संतोष पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते राजेश पाटील सोनारपाडा यांचा इथे सत्कार करायचा आहे. संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते राजेश पाटील सोनारपाडा यांचा इथे सत्कार केला जातोय. तर शंकर पाटील आमच्या व्यासपीठात उपस्थित आहेत. पुष्पराज पाटील सोनारपाडा यांचा इथे सत्कार होईल. मी गोपीनाथ संतोष पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. पुष्कराज पाटील सोनारपाडा यांचा इथे सत्कार केला होतोय. मी गोपीनाथ पाटील यांना विनंती होतो की आपल्या व्यासपीठावरती रुदगाव पडगा इथून आमचे मान्यवर आलेत निवृत्ती पाटील यांचा इथे सत्कार होईल. एक चांगले आयोजक सुद्धा आहेत आणि चांगले क्रिकेट प्रेमी. नमीच त्यांचा क्रिकेटला सपोर्ट राहिलाय ते निवृत्ती पाटील कुरुदगाव पडगा यांचा इथे सत्कार होईल. मी गोपीनाथ पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. कृष्णा पालकरी कुठे असेल तर यायचे आपण स्टेजवर. सोनारपाडा
कृष्णा पालकरी. तर पुढच्या सामन्यासाठी टॉस साठी सज्ज राहायचे. सचिन 11 गावदेवी घोट आणि जगदंबा वाकलन ब टॉस साठी सज्ज राहायचे पुढच्या सामन्यासाठी. बघा दोन भाऊ मैदानामध्ये खेळताना आपण पाहिले, त्यामध्ये कमलेश पाटील बाद झाला, कल्पेश पाटील बाद झाला आणि त्यांचाच भाऊ रुपेश पाटील हा मैदानामध्ये उतरतो आहे. खरं तर एक संपूर्ण कुटुंब या संघामध्ये फलंदाजी करताना दिसेल आपल्याला. आणि रुपेश पाटील याचा पराक्रम माझ्याकडे आता येतोय. 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना लागोपाठ 2 षटकार ठोकणारा रुपेश मैदानामध्ये. आणि मला वाटतं त्यांचे वडील सुद्धा इथे आहेत. वडवली ब संघाचे या तीनही खेळाडूंचे वडील हरिश्चंद्र पाटील माजी सरपंच वडवली या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर समाजाचं नेतृत्व करत असताना आपल्या मुलांना देखील क्रिकेटचे संस्कार त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये जी गुणवत्ता आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. एक चांगले पिता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची मुलं मैदानामध्ये खेळताना आपण पाहतो आहोत. रुपेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज. विशाल पाटील सलामीत आलेला हा फलंदाज. 1 षटकार 1 चौकार त्याने आतापर्यंत खेळलेला आहे. सामना करेल चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा. सिद्धेश पाटील तिथे तयार आहे मारा करण्यासाठी. रिद्धेश पाटील डाव्या हाताने ओव्हर द विकेट बाहेर जाणार आहे. हा चेंडू अक्रॉस द बॅट खेळायचा होता विशालला, प्रयत्न फसला, निर्धाव. आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा भारताकडून असे 3 भाऊ खेळलेले आहेत. लाला अमरनाथ यांचे चिरंजीव राजेंद्र अमरनाथ, सुरेंद्र अमरनाथ. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी रिद्धेश पाटील कडून इथे विशाल पाटील समोर. 2 चेंडू पहिले निर्धाव टाकलेले. अशा परिस्थितीमध्ये की स्लॉग ओव्हर्स आता सुरू आहे. खरं तर 5 षटकांचा सामना म्हटल्यानंतर 5ही षटकं काय स्लॉग ओव्हर्स आहेत. प्रत्येक चेंडू इथं फेकायचा आहे सीमारेषेबाहेर आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज इथं वरच ठरतो आहे. वाह, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट्स, अफलातून टायमिंग, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आला रे आला सण आला आनंदाचा, मकर संक्रांत चषक निर्जे सुवर्ण महोत्सवी वर्षाचा. आला रे आला सण आला आनंदाचा, मकर संक्रांत चषक निर्जे सुवर्ण महोत्सवी वर्षाचा. या षटकाराबरोबर धावफलकाकडे देखील जायचे. धावफलक दाखवतोय 37 धावा. षटक क्रमांक 4 सुरू असताना विशाल पाटीलनं ठोकलेला षटकार. यावेळेस स्लोअर वन होता चेंडू आणि उजव्या समोर असावा फलंदाज. आडवा झाडू मारण्याचा प्रयत्न, अर्थात स्वीप शॉट खेळायचा होता त्याला. तिथे धाव घेण्याचा चेंडू यष्टा उडवला. इथे 2 धावा. दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानामध्ये कशी होते पहा तुम्ही. थोडा वेळ अवकाश घरातून बाजूला जाण्याचा की चोर येऊन टपकलेच. गलथानपणा इथे अजिबात चालत नाही. चुकांना क्रिकेटमध्ये कधी माफ केलं जात नाही आणि एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकते. 2 धावा इथे मिळत आहेत धावफलकावरती. परत एकदा पहा, 39 धावा. विशाल पाटील ऑन स्ट्राईक. 3000 प्रेक्षक या ठिकाणी युट्यूब वरून सामन्याचा आस्वाद घेतायत. वा, पूलचा हा फटका, चेंडू आकाश मार्गाने सीमारेषे बाहेर, षटकार. गावाच्या अभिमानाचा, क्रिकेट खेळाच्या बहुमानाचा, गावाच्या अभिमानाचा, क्रिकेट खेळाच्या बहुमानाचा. जय हनुमान क्रिकेट संघाचा, सुवर्ण महोत्सवी वर्षाचा. पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकले होते, परंतु ती लाईन, ती लेंथ कायम ठेवू शकला नाही गोलंदाज रिद्धेश. आणि विशाल पाटीलनं त्याच्या गोलंदाजीवरती तुफानी हल्ला चढवलाय. 2 षटकार आतापर्यंत खेळलेत आणि धावफलक नेऊन पोहोचवलाय 45 पर्यंत. शेवटचा चेंडू या षटकातील टाकायचा असेल. षटक क्रमांक 4 प्रगतीवरती सुरू आहे. 45 धावा. वडवली ब संघ सोनारपाडा विरुद्ध वडवली हा रंगलेला महासंग्राम. वाह वाह वाह, षटकार. आणि चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे
मानाची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण. उद्या नक्कीच नरेश सर एक प्रेक्षणीय सामना सुद्धा असेल. सिटी स्टार आणि ग्रामीण स्टार. सिटी स्टार आपण बघितलं तर निलेश म्हात्रे संघनायक आहेत आणि ग्रामीण स्टारचा आपण विचार केला तर अनंत पाटील काटे हे संघनायक आहेत. नक्कीच ते संघामध्ये जे खेळाडू खेळणार आहेत त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू इनिंग ब्रेक मध्ये. तर बघा धावफलकावरती 4 षटकं संपलेली आहे. पुन्हा एकदा 51 धावा धावफलकावरती विशाल पाटीलने या षटकामध्ये 3 षटकार खेचत एका मजबूत स्थितीमध्ये वडवली ब संघाला आणून ठेवलेला आहे. येथून पुढे आपण पाहणार आहोत रुपेश पाटीलला स्ट्राईक एंड वरती. एकाच संघात 3 भाऊ खेळणार हे एक उदाहरण मला वाटतं खूप कमी वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मोहिंदर, राजिंदर, सुरिंदर हे 3 भाऊ भारताकडून खेळले. इवान ट्रॅव्हल चापल हे बंधू न्यूझीलंड कडून खेळले. तर अर्जुना धमविकास, संजीवा रणतुंगा हे श्रीलंकेकडून भाऊ खेळले. 3 भाऊ एकाच संघाकडून खेळल्याची खूप क्वचित उदाहरणं आहेत आणि या संघामध्ये देखील पाटील कुटुंबातील हे 3 भाऊ मैदानामध्ये खेळताना बघायला मिळतात. भारताकडून तसे अनेक भावांच्या जोड्या खेळलेल्या. वजीर अली, नजीर अली खेळले, सुभाष बाळू गुप्ते खेळले. त्यानंतर अलीकडे सुद्धा कृणाल आणि हार्दिक पंड्या हे देखील भाऊ भारतीय संघाकडून खेळतात. काही दिवसांपूर्वी युसुफ इरफान देखील भारतीय संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळालेले असे अनेक आहेत. कारण एक अख्खं कुटुंब एखाद्या घरामध्ये क्रिकेटचं वातावरण असतं आणि त्याचमुळं अशा प्रकारची प्रेरणा मोठ्या भावानंतर लहान भाऊ सुद्धा मैदानामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात. तर याच दरम्यान समर वजे मानपाडा यांचे इथे आगमन झाले. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विशाल पाटीलला स्ट्राईकला ठेवायचं आणि त्यामुळे रुपेश पाटीलनं दिलेलं बलिदान हा सुद्धा एक महत्वाचा भाग असतो खेळातला. इथे फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 4. तिळगुळ खाऊन गोड गोड बोलून पोटभर जेवून ढेकर देऊन. तिळगुळ खाऊन गोड गोड बोलून पोटभर जेवून ढेकर देऊन. आनंदाने पार पाडू चला हा क्रिकेटचा सोहळा. आनंदाने पार पाडू चला हा क्रिकेटचा सोहळा. हा हा क्रिकेटचा सोहळा. हा हा क्रिकेटचा सोहळा. विशाल पाटील साठी सुद्धा हे वर्ष अतिशय फायदेशीर आहे. गेल्या महिन्यामध्ये 3 बाईक त्याने देखील पटकावलेल्या आहेत. विशाल पाटील ऑन स्ट्राईक. वाकूट टप्प्याचा चेंडू होता, राईज करू शकला नाही. तिथे धावबादची संधी. रुपेश पाटील पाठोपाठ एकही चेंडू न खेळता शून्यावरती बाद. नवीन फलंदाज आकाश पाटील. फलंदाज क्रमांक 5 बाद झाला. इथे 5 गडी बाद. धावफलकावरती 51 धावा. पहिला गडी 9 धावसंख्येवरती, दुसरा 23 धावसंख्येवरती, तिसरा 31 धावसंख्येवरती, चौथा 51, पाचवा 51 धावसंख्येवरती फलंदाज बाद. अखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि सीमारेषे बाहेर. षटकार. वाह. धन्यवाद डीजे. ज्या प्रेक्षकांनी झेल पकडले त्यांनी यायचे आपल्याला एक टी शर्ट आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर भूषण पाटील आणि समीर ठाकूर सोनारपाडा यांनाही विनंती होती की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. विशाल पाटील स्ट्राईक एंड वरती. त्यानं 15 चेंडू मध्ये 38 धावा आपल्या संघासाठी आतापर्यंत जोडलेल्या आहेत. श्रीधर म्हात्रे गोलंदाज यावेळेस चेंडू लोअर फुलटॉस वरती पहा. मिड विकेटला खेळलेला हा फटका 1 धाव इथे मिळेल आणि धाव फलकावरती 58 धावा. 60 धावा 5 षटकामध्ये एक चांगला स्कोर म्हटला जाऊ शकतो. शेवटचा चेंडू या षटकातील टाकायचा आहे श्रीधर म्हात्रेला. फुलटॉस चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आणि झेल टिपला. 6वा फलंदाज बाद. षटक संपलं. धावफलकावरती 58 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वडवली ब. धन्यवाद डीजे. टॉस साठी यायचे लवकर. गोट संघाचे संघनायक आलेले आहेत. तर जगदंबा वाकलन संघाचे संघनायक या लवकर. टॉस साठी आम्ही आधीच सूचना केली होती.
स्वर्गीय सचिन 11 गावदेवी घोट संघाचे संघाने इथे आलेले आहेत. तर समर वजे मानपाडा यांचा इथे सत्कार होईल. मी श्रीधर पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते समर वजे साहेब मानपाडा यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर याचे समर वजे ज्यांचं नेहमी क्रिकेटला खूप सपोर्ट राहिलाय. राजू शेठ भोईर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. असे काही मान्यवर ज्यांचं नेहमीच क्रिकेटला सपोर्ट राहिलाय. बक्षिसांचाही वर्षाव नेहमीच केला जातो. तर साई येत आहेत टॉससाठी. तर या टॉससाठी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल हा मलंगड विभागातील, लक्षात घ्या. आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल तो संघ मोठी देसाई संघावर सामना खेळेल. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल घोट आणि जगदंबा वाकलन. सामना 5 मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक प्रभाकर जाधव साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचे. प्रभाकर जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. सामना 5 षटकांत असेल. घोट संघ आणि जगदंबा वाकण्याची नोंद घ्या. सामना 5 षटकांत असेल. टॉस झालाय. घोट संघ टॉस विने निर्णय क्षेत्ररक्षण. तर वाकलन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ज्या वाकलन ब ने मगाशी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. षटकाच्या बाहेर जर झेल पकडलाय ते आपण जेव्हा वाकलन संघ आणि घोट संघामध्ये मॅच सुरू होईल तेव्हा प्रेक्षकांसाठी मेजबानी असेल. षटकाच्या बाहेर कोणत्या प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी असेल, मात्र पुढच्या मॅच साठी. एकनाथ शिंदे साहेबांचा खासदार साहेबांचा कटआउट आपण बघतोय. पालकमंत्री यांचं कटआउट आणि सतीश पाटील साहेब यांचं कटआउट. जे 2 कटआउटला जर चेंडू डायरेक्ट लागला तर सुभाष पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. खासदारांच्या सुद्धा म्हणजे श्रीकांत शिंदे साहेबांच्या कटआउटलाही डायरेक्ट चेंडू लागला तरी 500 रुपये. तर धावा झाल्यात 58-59 धावांचं लक्ष्य. राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघासमोर. भूषण पाटील आणि समीर ठाकूर यांनाही विनंती होती सोनारपाड्याचे की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. पुढच्या सामन्याचा टॉस झालाय. घोट संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मलंगड विभागातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. 5 षटकांचा 3 विकेट हॅट्रिक आपण बघतोय. ऋषी भोईर वाकलन संघाचा ज्याने या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली. उमेश म्हात्रे देसाई, त्यानंतर रोहित पाटील हेडूटने 3 विकेट हॅट्रिक आतापर्यंत पूर्ण झाल्यात आणि 8 अर्धशतक. योगेश जाधव ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर सोमनाथ राणे भाल 3रं अर्धशतक. केजू मुंडे अगस्त 4थं अर्धशतक. अक्षय पाटील उंबारडे 5वं अर्धशतक. पिंट्या जोशी नवापाडा 6वं अर्धशतक. पुन्हा एकदा पिंट्या जोशी नवापाडा. 7वं अर्धशतक जितू शेलार खांबालपाडा आणि 8वं अर्धशतक किशोर मडवी काकडवाल. 8 अर्धशतक या स्पर्धेत आपण बघतोय. या स्पर्धेचा आपण विचार केला तर या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आहेत त्या 101 खांबालपाडा टीमने काल बनवल्या. त्या सर्वाधिक धावा आहेत. मात्र इथे मॅच आपण बघतोय दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकले. मात्र बायच्या आधारावरती मोठी देसाई संघ पुढे सरकलाय. तर रवी सुद्धा मात्र यांना विनंती होतो की ज्या प्रेक्षकांनी झेल पकडले त्याला कॅश प्राइज आणि टी शर्ट सुद्धा आहे ती देतोय आम्ही आमच्या व्यासपीठावरती. रवी सुद्धा मात्र यांना विनंती होतो की आपण ती द्यायची लगेच. प्रेक्षकांसाठी सुद्धा बघतोय. मात्र पुढच्या मॅच साठी प्रेक्षकांसाठी राजू शेठ भोईर यांच्याकडनं जेव्हा वाकलन संघ फलंदाजीला येईल तेव्हा षटकाच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकांनी झेल पकडला जगदंबा वाकलन संघाची फलंदाजी करत असताना तो 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आता वळू आपण मॅच कडे. 59 धावांचं लक्ष्य. जर्मन क्रिकेट मंडळ आयोजित मकर संक्रांत चषक 2019 1969 ला स्थापना झाली होती आणि 50वं सुवर्ण वर्ष. आणि पॉइंटला काय झेल टिपला जातं तिथे ऋतिक पाटील आणि फलंदाज गोल्डन डकचा स्वीकार होतोय. फलंदाज दत्ता ठाकूर. बॅक टू द पॅव्हलियन.
तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. 0 धावसंख्या आहे. मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पंच अजय पाटील यांचा इशारा येतोय. गोलंदाजीच्या गोलंदाजीमध्ये आक्षेप घेतला जातोय आणि हे चित्र आपण बऱ्याच वेळा बघत असतो. मात्र आक्षेप सिद्ध झाला तरच तो गोलंदाज बाद होऊ शकतो. मात्र पहिला झटका बसलाय फलंदाजी करत असताना. दत्ता ठाकूर सक्सेसफुल सलामी जोडी, ज्या जोडीकडे बघितलं तर योगेश आणि दत्ता, मात्र दत्ता गोल्डन डक वर बाद झालाय. 110 धावांची भागीदारी सुद्धा मकर संघर्ष चषक मध्ये याच जोडीच्या नावावरती होते. मात्र इथे 0 वरचा चष्मा घालून परतलाय फलंदाजा दत्ता ठाकूर. 58 धावांचं लक्ष आहे. चेंज द गेम. वडवली बस संघाकडे एवढी चांगली गोलंदाजी आहे की काल त्यांनी 51 धावा सुद्धा समोरच्या संघाला करून दिल्या नाही सेमीफायनल मध्ये. आणि गोलंदाजीच्या आधारावरती भरपूर सामने या टीमने जिंकलेत. मात्र तिसरे पंच जर्मन क्रिकेट संघाचे संघनायक अजय पाटील मैदानाच्या आलेत आतमध्ये तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. गोलंदाज कमलेश पाटील. इथे मात्र चेंडू हवेत आहे. रुपेश पाटील झेल खाली, चूक होणार नाहीये आणि बॅक टू बॅक 2 झटके. राकेश मात्रे 11 सोनापाडा टीमला. श्रावण ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. तर विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे सुभाष पाटील नेजे यांच्याकडनं. आणि बघायचं या स्पर्धेतील चौथी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का गोलंदाज कमलेश पाटील. काल मुरबीच्या स्पर्धेमध्ये अक्षरशः ती स्पर्धा गाजवली. कमलेश पाटीलने तब्बल 12 गडी बाद केले त्या स्पर्धेत आणि फलंदाजी करत असताना 80 पेक्षा जास्त धावा बनवल्या आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या घरी घेऊन आली. आणि ती स्पर्धाही याच चेंज द गेम वडवली संघाने जिंकली. तब्बल 1,50,000 रुपयाचं कॅश प्राइज त्या स्पर्धेमध्ये होतं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज कमलेश. बघा या स्पर्धेतील चौथी हॅट्रिक पूर्ण करते. जोरदार टाळ्या द्या कमलेश साठी. इथे मात्र योगेश आहेत, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत रुपेश. 2 चेंडू 10 धावांची गरज असताना मला आठवतंय काल सावळेश्वर सावळा किरण पवारचा संघ या संघाविरुद्ध 2 षटकार मारून चेंज द गेम वडवली बस संघाला सामना रुपेश पाटीलने जिंकून दिला आणि तिथून संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला आणि त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचला आणि चॅम्पियनशिप पटकावली. 2 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आता एका धावेने खातं उघडलं योगेश पाटील आणि सेकंड फलंदाज अमोल पाटील. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. विशाल पाटील यशांच्या मागे. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. 59 धावांचं पाठलाग करत असं थोड्याशा अडचणी आल्या आहेत. दत्ता श्रवण ठाकूर 2 बंधुराज लवकर सस्त्यात बाद झालेत आणि 4थ्या क्रमांकावरती अमोल मैदानाच्या आतमध्ये आलेत. 2 बाद 1 अशी धावसंख्या राकेश मात्रेने सोनापाडा टीमची. इथे मात्र अजून एक वेगवान चेंडू. काय गोलंदाजी केली जाते कमलेश पाटीलच्या माध्यमातून. पूर्णपणे वंचित ठेवलंय मोठ्या फटक्यापासून. अमोल सारख्या फलंदाजाला पूर्णपणे इथे बीट केलंय. 1च धाव आतापर्यंत खर्च केलेत आणि चेंडू फेकलेत ते 5. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज कमलेश पाटील. खूप कमी वेळात खूप चांगली कामगिरी केली. मात्र अमोलच्या बॅट मध्ये येणारा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा संघर्षमय षटकार. वर्ल्ड टेनिसच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. महेश वैले मोठागाव, केतन पाटील निजे, शैलेश भोईर मोठागाव, राहुल उलेकर खेडूपाडा. खेळपट्टीवर कोणी चालायचं नाही आणि खेळपट्टीवर मिटिंगही घेऊ नका, लक्षात घ्या. चेंज द गेम वडवली बस संघ. त्यानंतर सचिन म्हात्रे मोठागाव, मनोज वागे वाकलन. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण बघतोय अक्षय रसाळ आणि ओमकार खंडाळे. 2 गुणलेखक आमच्या सोबत आहेत. तर चेंडू आलेला आहे बघा, मॅच चेंडू. पहिल्या षटकात 7 धावा आल्या आहेत. 1 षटकार आला अमोलच्या बॅट मधनं. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्या या अमोल पाटीलने आणि टेनिस बॉल मध्ये सुद्धा तीच कामगिरी त्यांनी सुरू ठेवली आहे. मात्र जॉबच्या अपूर्व आपण बघतोय वेळ खूप कमी असतो अमोलकडे.
जेवढा वेळ भेटतो तेवढा वेळ त्यांनी सोनापाडा टीमसाठी दिलाय नेहमीच. 7 धावा झाल्यात. 52 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते कोळेगाव एंडकडनं गोलंदाज विशाल पाटील. इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्र शोधतोय विकास. येतात बॅकिंगला. दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. 2 धावसंख्या पुढे सरकते. धापल का धावा लागतात त्या 9-59 धावांचं टार्गेट आहे. 9 धावा धापल लागल्यात. 50 धावा अजूनही बनवायच्या आहेत. योगेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मागच्या वर्षीचा मकर संक्रांत चषकचा मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या घरी घेऊन गेला होता आणि 7 बाईक आतापर्यंत योगेशने पटकवल्या आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. जीत भोईरच्या मागोमाग योगेश पाटील आहेत. इथे मात्र चेंडू फक्त सन्मान दिलाय. हलक्याने घेऊन काढलाय. क्षेत्रक्षण डीप मध्ये आहेत. प्रशांत म्हात्रे तिथे. तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागतात त्या 11 धावा. योगेश पाटीलला माहिती आहे दुसरं षटक आहे त्यामुळे सिंगल डबलला योगेश पाटील प्राधान्य देतोय आणि हेच वैशिष्ट्य योगेश पाटीलचं नेहमी राहिलंय. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं आणि खराब चेंडूवरती षटकार चौकार मारणं हे वैशिष्ट्य राहिलं योगेशचं. 3,500 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून बघतायत त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथे मात्र रिव्हर्सचा वापर. फटका चांगला आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून येणारा योगेश पाटीलच्या बॅट मधला हा षटकार. यासाठी योगेश पाटीलला आपण बघतो खुल्या गटातनं सुद्धा भरपूर मागण्या येत असतात. आणि खेळही तसा आहे या खेळाडूचा. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो खूप चांगला खेळ योगेशने दाखवलाय आणि खऱ्या अर्थाने नाव उंचावलंय सोनारपाडा गावाचा तो खेळाडू योगेश पाटील. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न हलकसं अपील केलं होतं बघा. डायरेक्ट हिट केलं होतं. किती अचूक लक्ष. चेंज द गेम वडवली संघाचे खेळाडू एसटी रक्षक असतील सर्वच खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. 17 धावा दाखल दिल्यात. 59 धावांचं लक्ष आहे. पुढच्या दोन्ही संघाने सज्ज राहायचे. जगदंबा वाकलन आणि सचिन 11 गावदेवी घोट तुम्हाला मेन एंट्री मधनच यायचे हे लक्षात घ्या. विशाल कोळेगाव एंडकडनं स्ट्रायक फलंदाज योगेश पाटील. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. 6-8 7-8 कोणाची गाडी आहे त्या गाडीला त्याची चावी राहिली बघा. चावी विसरले तुम्ही. कोणाची गाडी असेल तर चावी घ्या. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज विशाल पाटील योगेश साठी. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण तिथे होते मात्र तिथून क्षेत्ररक्षणाला काढलं आणि चेंडू सीमा पार जाईल. पंचांचा इशारा येतो केतन पाटील यांचा. चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. स्पीडअप करायचंय. चेंज गेम वडवली बस संघ. 2 षटकाचा खेळ संपलाय. धापल का धावा लागतात त्या अक्षय रसाला मला माहिती देत असताना 21 धावा अक्षय आणि ओमकार आमच्या सोबत आहेत. 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये मात्र तुम्हाला स्पीडअप करायचंय. 10 सामने आम्हाला आजच्या दिवसात कव्हर करायचे आहेत. जवानमान क्रिकेट मंडळ आयोजित मकर संक्रांत चषक 2019 खूप चांगली स्पर्धा. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस मात्र उद्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जेवणाची व्यवस्था केली जाईल आणि पहिल्यांदा जेवणाची सुरुवात याच मंडळाने केली खऱ्या अर्थाने. त्यानंतर चतुश्य ठोंबरे स्मृती चषक, त्यानंतर सोनापाड्याच्या मैदानात RR चषक, राकेश म्हात्रे आणि ऋषिकेलीच्या नावाने जी स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेत सत्यवान ठाकूर, अशोक ठाकूर यांचे खूप मोठं योगदान राहिलं. अडतीस धावा अजूनही बनवायच्या आहेत. स्पीडअप करा थोडा. त्यानंतर नरेश ठाकूर असतील. नरेश ठाकूर, अशोक ठाकूर आणि सत्यवान ठाकूर यांच्या माध्यमातून RR ट्रॉफी मध्ये जेवणाची व्यवस्था सुद्धा केली होती. याच वर्षी आपण बघितलं आणि ती स्पर्धा जिंकली VCC उसारगड टीमने आणि उपविजेता संघ ठरला वाडेकर संघ. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. गेम ऑन सामना स्पीडअप करा. आपण बघतोय नक्कीच फलंदाज पाण्याची नक्कीच मागणी केली होती. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्येच पाण्याची व्यवस्था केली. कमलेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. अमोल साठी
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता अमोलचा, मात्र पंच बघतायत घेताना अजय पाटील की चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होतोय. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 22 धावा. चेंडू शिल्लक आहे 17 आणि धावा बनवायच्या 37. 17 चेंडू 37 धावांची 6 गडी बाद झाले. चेंज द गेम वडवली बस संघाचे, कारण की विकेट टॉसला या स्पर्धेत खूप महत्व आहे. ऐतिहासिक मैदान आपण बघतोय. वैकुंठ हरिभक्त परायण मारुती विभा लक्ष्मण पाटील क्रीडांगण, एक ऐतिहासिक क्रीडांगण मी म्हणेल. आणि खेळपट्टी आपण बघितली तर लेदरची खेळपट्टी, आणि आपण बघतोय धनंजय चाळके यांनी बनवलेली खेळपट्टी. मध्ये त्या खेळपट्टीसाठी सुद्धा आम्हाला भरपूर मान्यवरांनी सहकार्य केलंय. त्यांची नावं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. फक्त थोडंसं स्पीडअप करा, कारण की 10 मॅच आम्हाला आज कव्हर करायचे आहेत आणि सर्वच सामने 5 षटकांचे असतील. इथे फटका चांगला आहे. स्वीटली टाइम लॉंग ऑफच्या डोक्यावर येणारा योगेश पाटीलच्या बॅट मध्ये येणारा हा षटकार. तुझा मायावा भरोसा नाही. धन्यवाद डीजे. हल्ला चढवला जातोय गोलंदाज कमलेश पाटील वरती. 16 चेंडू आणि 31 धावा अजूनही बनवायचे आहेत. धावांची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये सोनापाडा टीमची. योगेश पाटील, दत्ता ठाकूर जरी बाद झाला असेल त्यानंतर मात्र योगेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू होता. फटका फसलाय. कल्पेश झेल खाली, आणि काय झेल टिपलाय. हा झेल टर्निंग पॉइंट ठरू शकतो या सामन्याचा. जरा जोरदार टाळ्या होत्या कल्पेश पाटील साठी. जिथे झेल नसतो तिथे ते झेल बनवतात. बऱ्याच वेळा आपण बघतोय सोपे सोपे झेल सुटतात. मात्र चेंज द गेम वडवली बस संघ असा आहे, जिथे झेल नसेल तिथे झेल ते बनवतात. आणि झेल काय टिपला इथे कल्पेशने. ज्या प्रकारे आपण मागचा सामना बघितला, किशोर मडवीने झेल टिपला करण धुळेचा जोवेली संघाच्या, तिथून सामना टर्न झाला खऱ्या अर्थाने, आणि तो षटकार गेला असता. मात्र आता नवीन फलंदाज परेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. 15 चेंडू शिल्लक आहे. 31 धावा अजूनही बनवायचे आहेत. तर तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 15 चेंडू 31 धावांची अजूनही गरज आहे. अजय पाटील जयमान क्रिकेट संघाचे संघनायक सुद्धा आहेत आणि खूप मोठी जिम्मेदारी राहिली त्यांची. गोलंदाजीवर आक्षेप घेतला जातो, मात्र बऱ्याचशा गोलंदाजांवरती आक्षेप घेतला जातो, मात्र ते सिद्धही होणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरे पंच अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये झाले आहेत. 15 चेंडू आणि 31 धावा अजूनही बनवायचे आहेत. आणि योगेश इथून बाद झालेत. नवीन फलंदाज परेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणि स्ट्रायकहँडला फलंदाज अमोल पाटील. भरपूर सामने अमोल पाटील या सीझनला जिंकून दिले सोनापाडा टीमला. बघायचे हा सामना जिंकून देतील का. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधनं क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. चेंडू सीमा पार, चौकार. चौदा चेंडू 27 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाही, कारण दोन्ही बलाढ्य संघ आपण बघतोय. एका बाजूला मकर संक्रांत चषकाचा चॅम्पियन संघ आपण बघतोय राकेश मात्रे इलेव्हन सोनापाडा, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय चेंज द गेम वडवली बस संघ. इथे मात्र चेंडू हवेत आहे. आकाश आले होते, मात्र त्याला बीट करून चेंडू वन माउस सीमा पार जाईल 4 धावांसाठी. दोन बलाढ्य संघाचे एकमेकांसमोर येत आहेत, तेव्हा रफ अँड टफ मॅच नेहमीच झाली आहे. 13 चेंडू आणि 23 धावा अजूनही बनवायचे आहेत. 13 चेंडू 23 धावांची गरज आहे. बॅक टू बॅक 2 चौकार अमोलच्या बॅट मध्ये. मी मगाशी सांगितलं अमोलने भरपूर सामने सोनापाडा टीमला जिंकून दिलेत. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र अजून एक चांगला फटका पॉइंट रिजन मधनं. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. हा येणारा सलग 3रा चौकार आणि सामना खुल्ला केलाय फलंदाज अमोल पाटीलने. येणारे 12 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत 19.
तर एंट्री समोर बघा जे पुढच्या मॅचचे खेळणारे खेळाडू त्यांना विनंती की आपण पुढे येऊन उभं राहायचे. जिथे आपली 4 व्हीलर आहे त्याच्या बाजूला तुम्ही उभं राहा. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. स्पीडअप करा, जास्त वेळ घेताय विशाल. तर ऋतिक पाटील येत आहेत. बारा चेंडू 19 धावांची गरज आहे. ऋतिक पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. संदीप मडवी भाल यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या सोनापाडा टीमसाठी आणि आयोजकांना सुद्धा. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघतायत त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ते मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परेशचा, मात्र डॉट चेंडूची समाप्ती होती. 11 चेंडू 19 धावा अजूनही बनवायचे. सामना अजूनही संपला नाहीये. 48 संघामधनं 4 संघ जेव्हा टॉप 4 मध्ये येतील तेव्हा 4 संघामध्ये ड्रॉ उडवला जाईल, लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे मॅच खेळवल्या जातील उद्या. वाडेकर आणि पडले 40+ मध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत. रायगडचा विचार केला आपण तर पेटाली संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि आज 8 संघात एक संघ पुढे सरकेल. इथे मात्र चेंडू हवेत आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. कमलेश आणि झेल इथे सुटलाय. झेल कोणाचा सुटलाय तर परेश पाटीलचा. जो परेश पाटील कधी सामन्यामध्ये हल्ला चढू शकतो त्या परेशचा झेल सुटलाय. येणारे 10 चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज आहे. 10 चेंडू 18 धावांची गरज आहे. सामना बरोबरी सुटला. सर्वप्रथम विकेटचाही विचार केला जाईल. वडोली ब संघाचे 6 गडी बाद झालेत. सोनापाडा संघाचा विचार केला आपण तर 3 गडी बाद झाले. टॉस सुद्धा राकेश म्हात्रे येऊन सोनापाडा टीमने जिंकलाय. ही जमेची बाजू असेल सोनापाडा टीम साठी. 10 चेंडू 18 धावांची गरज आहे. सकाळच्या सत्रात 10 चेंडू 20 धावांची गरज होती जुवेली टीमला, मात्र काकडोल टीमने त्या 10 चेंडू मध्ये 20 धावा बनवून दिल्या नाही. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज ऋतिक पाटील. सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार अमोल पाटीलच्या बॅट मधून आलेत. ऋतिक राईट मोर विकेट. इथे मात्र अजून एक अप्रतिम दर्जेदार फटका चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं अमोल पाटीलच्या बॅट मध्ये येणारा हा षटकार. गावाच्या अभिमानाचा क्रिकेट खेळाच्या बहुमानाचा. गावाच्या अभिमानाचा क्रिकेट खेळाच्या बहुमानाचा. षटकाराने सामना खुला केलाय. 9 चेंडू 12 धावांची गरज आहे. 5 ते 6 वर्ष जर तुम्ही मागे गेले तर सोनापाडा हा संघ फक्त योगेश आणि दत्ता ठाकूरच्या खेळावर ते अवलंबून होता, मात्र आता तसं राहिलं नाहीये. अमोल पाटील, परेश पाटील, अमर ठाकूर, श्रीधर म्हात्रे, रितेश म्हात्रे अशा अनेक खेळाडू या टीम मध्ये जे कधी चांगली फलंदाजी करू शकतात. एवढी फलंदाजी खोलवर आहे राकेश म्हात्रे लिहून सोनापाडा टीमची. 8 चेंडू मध्ये 24 धावांवरती खेळतोय फलंदाज अमोल पाटील. सुरू करा. मॅच चेंडू आलाय बघा. अजित आगरकर स्टँड आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये आपण बघतोय. सोनापाडाचे भरपूर सपोर्टर आहेत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सोनापाडा म्हटलं की सातत्याने आपण बघतोय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनापाडा यांच्या माध्यमातून मोफत पाण्याची व्यवस्था केली होती. मॅच सुरू करा बघा. आयोजक सूचना करतायत. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायचे 12. 11ही चालू शकतात, मात्र 12 धावांची गरज आहे. सातत्याने पाण्याची व्यवस्था केली जाते. राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा, अनिरुद्ध केणे यांचं खूप मोठं योगदान राहतं, कारण ते नेहमी पाण्याची व्यवस्था करून देत असतात. आपण बघत असतो, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज ऋतिक पाटील. इथे मात्र चेंडू हवेत आहे. ऋतिकने कॉल दिलाय, हा माझा झेल आहे, मी पकडणार, आणि अमोलला मात्र आता मागे परतावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायच्या 12. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. तर 8 चेंडू 12 धावांची गरज. 6व्या क्रमांकामध्ये 4 गडी बाद झाले सोनापाडा टीमचे आणि 6 गडी बाद झालेत वडोली बस संघाचे. म्हणजे 8 चेंडू 12 धावांची गरज आहे. 11ही चालू शकतात अजूनही. ही माहिती खूप महत्वाची असते खेळाडूंसाठी, कारण विकेट टॉसला नरेसर खूप महत्व आहे. एक धावेने सामना कधी कधी गमवावा लागतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज ऋतिक पाटील. कोळेगाव एंडकडनं सेकंडला फलंदाज परेश, नो सेकंडला फलंदाज अमर ठाकूर. इथे मात्र फटका चांगला आहे लॉंग लेग रिजन मधनं. चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. परेशचा झेल सुटला आणि त्यानंतर आलेला हा चौकार.
चाचपणी केली जाते. गोलंदाज ऋतिक, गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अजून एक चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. आकाश खूप वेगाने आलेत, तोपर्यंत मिळणाऱ्या या 2 धावा, धावसंख्या पुढे सरकते. 4 षटकांचा खेळ संपला आणि धापा धावा लागल्या त्या 53. चेंडू शिल्लक आहेत 6, धावा बनवायचे 6, विकेट न गमावता 5 धावा सुद्धा राकेश म्हात्रे 11 सोनापाडा टीमला चालू शकते. मात्र यातून जो संघ जिंकेल त्या संघाला एक सामना अजूनही आजच्या दिवसात खेळायचा आहे मोठी देसाई संघाविरुद्ध. 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. भारत दक्षिण आफ्रिकेचा सामना अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. 7 चेंडू 7 धावांची गरज असताना चेंडू सचिन रमेश तेंडुलकरच्या हातामध्ये दिला होता आणि त्या 7 चेंडूमध्ये 7 धावा बनवून दिल्या नव्हत्या. असा 2 वेळा विक्रम भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने नोंदवलाय इंटरनॅशनल लेवलला. मात्र इथे आकाश नोंदवेल का? नक्कीच नवं घडवले. ते सुद्धा 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना याच आकाशने 7 चेंडूमध्ये 7 धावा सुद्धा बनवून दिल्या नव्हत्या. मात्र इथे संघ वेगळा आहे. राकेश म्हात्रे 11 सोनापाडा आणि मैदान वेगळं आहे, स्पर्धा वेगळी आहे. 50वे वर्ष आपण बघतोय. मकर संक्रांत चषक 2019 खूप चांगली स्पर्धा आणि याचं श्रेय मी नक्कीच देईल पूर्ण ग्रामस्थ असतील, जयमान क्रिकेट संघाचे जे खेळाडू असतील, जे सातत्याने 7 दिवस सातत्याने आपली इथे उपस्थिती दाखवत आहेत. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. काही मान्यवर आमचे असतील, निजे गावातील सर्व ग्रामस्थ असतील, ज्यांनी खूप मेहनत घेतली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि आज ही स्पर्धा नक्कीच यशस्वी ठरली आहे. तर जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. आकाश गोलंदाजी मार्कवर. अमरसाठी चेंडू हवेत आहे. विशाल झेल खाली. मॅच अजूनही संपली नाहीये. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. करण ठाकूर येते. 5 गडी आता सोनापाड्याचे बाद झाले, 6 गडी बाद झालेत वडवली बस संघाचे. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा बनवायचे 6. राकेश पाटील काटई यांचे आगमन होते, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांचे नेहमीच सपोर्ट राहिले जयनमान जे टीमला, जयनमान क्रिकेट संघाला आणि आमच्या मंडळाला. तर थोडंसं स्पीडअप करा. आम्ही तुमच्या भावना समजू शकतो कारण की मॅच खूप महत्वाची आहे, मात्र वेळही खूप महत्वाचं आहे. 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. सोनापाड्याचे गडी बाद झालेत 5. चेंज गेम वडवली बस संघाचे गडी बाद झाले 6. टॉस जिंकलाय राकेश म्हात्रे सोनापाडा संघाचे संघनायक योगेश पाटीलने. ही सूचना आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 1 धाव मिळेल. चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा बनवायचे त्या 54 धावा झाल्यात, म्हणजे 59 टार्गेट आहे. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. 1 चेंडू मध्ये 6 धावा लवकर बनतात, मात्र 6 चेंडू मध्ये 6 धावा बनवायला थोडस अडथळे येतात. विकेटच्या आधारावरती नक्कीच 4 चेंडू 4 धावाही चालू शकतात. स्ट्रायकरला फलंदाज करण आलेत. सारांश प्रवीण पाटील चषक मध्ये कोण विसरेल. करण ठाकूरला संघ अडचणीत होता जुनी डोंबिवली संघ विरुद्ध आणि तिथून सामना करण ठाकूरने जिंकून दिला. तो करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 चेंडू 5 धावांची गरज, 4 धावा सुद्धा चालू शकतात. इथे मात्र यष्टीरक्षक बीट होत आहेत. मात्र नेमकं घडलं काय जातं मैदानामध्ये. फलंदाज बाद आणि पंचांचा इशारा येते व्हाईट. आता मात्र दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 6-6 टॉस फक्त जिंकलाय सोनारपाडा टीमने. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत बघा. 6-6 पुन्हा एकदा सूचना करतोय. टॉस फक्त सोनारपाडा टीमने जिंकलाय. वाईट आहे. आला रे आला सण आला आनंदाचा. मकर संक्रांत चषक निर्जे सुवर्ण महोत्सवी वर्षाचा. आला रे आला सण. धन्यवाद डीजे. काय मॅच झाली बघा. आता 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 6-6 गडी बाद झालेत. म्हणजे टॉसला किती महत्व आहे. टॉस सोनापाडा टीमने जिंकला. करण नेमका काय करत होते मैदानामध्ये. परेशने कॉल दिलाय वेट. चेंडूही वाईड होता. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 3 चालू शकतात. मात्र एखादा विकेट जर गेला सोनापाडा टीमचा तर धावा कंपल्सरी कराव्या लागतील. आकाशने हा पराक्रम केलाय. 7 चेंडू मध्ये 6 धावा बनवून दिल्या नव्हत्या. नवीन वडवली येते. तो गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर. ते मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. कोणताही क्षेत्रस्थिती नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं आणि हा विजयाचा चौकार.
श्रीधर म्हात्रेच्या बॅट मधनं. आला सण आला आनंदाचा मकर संक्रांत चषक निर्जे सुवर्ण महोत्सवी वर्षाचा आला रे आला धन्यवाद डीजे. तर लाईनअप करा, चेंज सगळे मोडवली बस संघ आणि तुम्हाला मेन एंट्रीतच बाहेर जायचं लक्षात घ्या. 5000 प्रेक्षक हा सामना बघत आणि 5000 नंतर आमचे सोनापाड्याचे काही प्रेक्षक असतील 2 ते 3000 त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अजित आगरकर स्टँड आणि भारतरत्न रमेश तेंडुलकर स्टँड. मात्र कृष्णा पालकरी सोनापाडा आमच्या व्यासपीठावरती त्यांचा